दोन्ही संघांना विनंती असेल की आपले 16 प्लेयर जे आहेत ते डगआउटमध्ये हजर पाहिजे आणि कुठल्या संघाला न सांगता आपला एक एक खेळाडू तो कॉम्बॉक्समध्ये पाठवावा लागेल. नक्कीच आपण पाहत होतो SPL भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम स्वराज्य प्रीमियर लीग वर्ष चौथे या आजच्या पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामधला ग्रुप बी चा सामना पाहायला मिळतोय. या दोन संघादरम्यान जयस्वाल विरार वर्सेस मीम बॉईज या दोन संघांमध्ये आता झुंज यावेळी पहिला चेंडू ऑफ साईडला कट केलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण वा 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 काय क्षेत्ररक्षण गेलाय अगदी ग्लेन फिलिप्स यांची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर चेंडू जाईल डिक्लेअर झोनच्या स्वरूपात 1 धावेसाठी. अगदी आपलं पूर्ण शरीर चेंडूवर झोकून दिलं होतं. पूर्ण जी बॉडी असते ती पूर्ण हवेत नेली होती आणि आपल्या संघासाठी 3 धावा महत्वपूर्ण जे 3 धावा वाचवल्या गेल्या. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी संघाची. कुठेतरी मनात कॉन्फिडन्स वाढला असेल. एखाद्या गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची साथ लाभली तर तो काहीही करू शकतो. आपल्या संघासाठी कितीही चांगली गोलंदाजी करू शकतो ते दर्शवून दिलं आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू तर होता थोडीशी मिसफिल्ड झाली. पहिल्या चेंडूवर इतकी लाजवाब फिल्डिंग झाली होती परंतु थोड्यावर दुसऱ्या चेंडूवर थोडासा फंबल झाला आणि याला चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवर चांगली क्षेत्ररक्षण झालं तर होतं परंतु दुसऱ्या चेंडूवर थोडंसं फंबल झालं आणि आता तिसरा चेंडू घेऊन सज्ज तो गोलंदाज समीर. यावेळी लो फुल्टो चेंडू होता कव्हरच्या रिजनला खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षण तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला अडवला गेला चेंडूला. चांगला गॅदर सुद्धा म्हणावा लागेल गोलंदाज समीरचा. एकदा पूर्ण यावेळी स्लोअर मध्ये जे टाकलेले चेंडू चालाय पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षण त्यावर येईल अडवेल आणि एक धाव पूर्ण होईल. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली. त्याच्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावेवर अजून 2 चेंडू येणार बाकी. यावेळी पुन्हा एकदा त्याच रिजनला खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तिकडे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कारण की दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केले ते समीराने. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकाचा. यावेळी हलक्यातून खेळून काढेल चेंडू पॉइंट रिजनला. चेंडूचा डिक्लेअर झोन मध्ये एकदा पूर्ण होईल. षटक संपतय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा विदाउट एनी लॉस. सांगडीचे नक्की दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज वसीम. यावेळी ब्लॉकवर चेंडू होता ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू रनआउटची संधी पंचांकडे दात मागितली जाते. पंच रेफर करतील थर्ड अंपायरला. धावजीच्या स्वरूपात गमावले आपले विकेट. एक मोलाची विकेट अमूल्य विकेट पाहायला मिळते. थोडीशी चुकी झाली दोन्ही फलंदाजांच्या मध्ये.
जी रनिंग बिटवीन द विकेट होती ती इतकी प्रॉपर राहिली नाही आणि त्याच कारणास करणला परतावं लागतं. तंबूच्या आसराला चांगली फेकी सुद्धा झाली आणि गॅदर ज्या प्रकारे केलं वसीमने तारीफ होईल त्याची सुद्धा. पहिला धक्का लागतोय तो जय साई विराट संघाला. नक्कीच यावेळी हलक्या त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह मोडमध्ये. फलंदाज हलक्या त्याने सिंगल घेऊन संघाची संख्या आहे ती आता एकेरी दुहेरीने गोळा करण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो ऑन साईडला. पायाचा वेध घेऊन चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि एकच धाव आली आहे आणि त्यात एक गडी सुद्धा टिपला गेला आहे रनआउटच्या स्वरूपात. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते वसीम यांची. यावेळी पुन्हा एकदा हलक्या जणू खेळण्याचा प्रयत्न. फ्लिकचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू उडवण्याचा प्रयत्न जर होता परंतु एक पूर्ण होईल तोपर्यंत आणि स्ट्राईक वर आता येईल तो सेट बॅट्समॅन गौतम. यावेळी ऑन साईडला खेळून काढले. फटका क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चौकारासाठी परंतु क्षेत्ररक्षण तिकडे मध्ये आले आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आणि धावफलक पाहिले तर जाऊन पोहोचते 12 धावेवर. अजूनही शेवटचे चेंडू येणारा बाकी. लो फुल्ड चेंडू सरळ दिशेने ड्राईव्ह केला. फटका क्षेत्ररक्षक तैनात. चुकीच्या दिशेने थ्रो होतोय. रनआउटची संधी होती परंतु थोडीशी फेकी खराब झाल्या कारण निर्धाव चेंडू येतोय. षटक संपतोय. दुसऱ्या षटका समाप्तीनंतर 12 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर एक गडीच्या मोबदल्यात. नक्कीच दोन षटकाचा खेळ संपतोय. 12 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. तिसऱ्या षटक मार्गस्थ. पॉवर प्लेचं षटक असेल. पंचांचा इशारा पोहोचलाय आपल्यापर्यंत. पॉवर प्लेचं षटक असेल. तिसरं षटक कोण हाताळेल. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ. 3 क्षेत्ररक्षक आहेत ते पॉवर प्लेच्या डायऱ्यामध्ये आपल्याला उभे दिसत आहेत. पॉवर प्लेच्या षटक मार्गस्थ. एक मोठं षटकाची गरज आहे इकडून जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल कारण की मागच्या 5 सामन्यामध्ये जी धावफलक होती त्याप्रमाणे इकडे थोडं अधिक आवश्यक असेल. एक मोठं शतक जर आलं तर कदाचित त्या सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो जय साई संघ. फिल्डिंग मध्ये बदलाव होताना पाहायला मिळतात आपल्याला. चेंजेस पाहायला मिळतात फिल्डिंग मध्ये. गोलंदाज मार्गवर येतो गोलंदाज अमित. पहिला चेंडू यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकले. पिच केला. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु यशस्वी नाही ठरले. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. थोडंसं अतिरिक्त उचली घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला त्या कारणी निर्धाव चेंडूची सांगता होतंय. चांगला सुरुवात म्हणावी लागली पॉवर प्लेच्या षटकाला. यावेळी मिड स्टंपला पिच झालेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जर होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पायचा वेध घेऊन चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवेल तोपर्यंत एकदा पूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावा. आता स्ट्राईक एंडवर येते तो फलंदाज अंकित. नक्कीच यावेळी हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. खूप महत्वाचं षटक आहे आणि अजूनपर्यंत चांगली कामगिरी केली आहे पहिल्या 3 चेंडूवरती अमित त्यांनी. आता उर्वरित 3 चेंडूवर कशी कामगिरी करतो हे येणारे 3 चेंडू नक्कीच सांगून जातील. गौतम याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
यावेळी स्लॉटमध्ये चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलेला फटका क्षेत्रक्षेत्राकडे तैनात, चांगली फेकी, चांगला गॅदर सुद्धा केला गेला, एक धावणे समाधान मानावे लागेल. नक्कीच अजूनपर्यंत पॉवर प्लेचे षटक चालू आहे, 2 चेंडू येणारे बाकी, अजूनपर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत, अजूनही 2 चेंडू येणार बाकी. कशा रीतीने खेळतील हे 2 चेंडू येणारे नक्कीच सांगून जातील वेळ. यावेळी पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, क्षेत्रक्षेत्राकडे तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळते क्षेत्रक्षणाचा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला, धावसंख्या जर पाहिली ती जाऊन पोहोचते 16, एक गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल. यावेळी पुन्हा एकदा त्या झोन मध्ये केलेला फटका, वा वा क्या फिल्डिंग आहे, फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारचे फिल्डिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये चालल्यात लाजवाब. जर पाहिलं गेलं 3 षटकं संपल्यात, 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, पण जर कदाचित अशी फिल्डिंग झाल्या नसती तर जी धावफलक होतं ते कमीत कमी 28 ते 30 धावांपर्यंत पोहोचलं असतं. परंतु ज्या प्रकारची फिल्डिंग चालू आहे त्यामध्ये 10 ते 12 धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या आहेत. आता सध्याची धावसंख्या जर पाहिली ती जाऊन पोहोचते ती 17 धावेवर, अजूनही 1 षटक उर्वरित बाकी. कोण हाताळेल शेवटचे षटक? गोलंदाज अख्तर येतोय गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेत्र तैनात, चांगलं क्षेत्रक्षण एकदा पूर्ण. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली गेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावेवर. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षेत्र तैनात, रनआउटची संधी, पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडूला गॅदर करता आला नाही आहे आणि त्या कारणे एक धाव अजूनही ऍड होईल धावफलकामध्ये. रनआउटची संधी होती, संधी गमावले. आता स्ट्राईक रोटेट होते पुन्हा एकदा, गौतम येतो स्ट्राईक एंडवर. यावेळी लेटकट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र फलंदाजाचा क्षेत्रक्षेत्र त्या झोन मध्ये तैनात, एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नकार दिला गेला कॉलला. नक्कीच 3 चेंडूचा खेळ येणारा बाकी, अजूनपर्यंत 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जयशाही विराट संघाला. यावेळी शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती, चेंडूला पुल करण्याच्या नादात चेंडू गेला मर्यादित सीमा पार, विकेटचं पतन. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक असतं, शेवटचं षटक म्हणजे, आणि जबाबदारी घेतली आहे ती अख्तर यांनी. 4 चेंडू अजूनपर्यंत फेकून झाले त्या षटकामध्ये, 3 धावा खर्च केल्या अजूनपर्यंत, त्यात एक गडी सुद्धा टिपला गेला आहे. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईड रिजनला मिड ऑफ क्षेत्रक्षेत्र तैनात, अडून फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या, एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. या चेंडूवर एक मोठा हिट जर आला तर एक फायटिंग टोटल उभा राहू शकतो. यावेळी अतिरिक्त आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू असल्या कारणे वाईटचा इशारा येईल पंचांकडनं. किती धावा होतील? 27 धावांचं आव्हान असेल का या चेंडूवर? जर चौकार आला 27 धावा होतील. यावेळी लेटकट खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उचली घेऊन चेंडू एष्टी रक्षकाच्या हातात विसवतो. निर्धाव चेंडूची सांगता होतय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. षटक संपतय. 4 षटकांच्या समाप्तीनंतरचा स्कोर जर पाहिला तर जाऊन पोहोचला तो 22 धावेवर, आणि 4 षटकामध्ये आता 23 धावांची गरज आहे, ती म्हणजे मीम बॉईजला. लगेच विनंती असेल नेक्स्ट मॅच. बापा मोर्या संघाचा कर्णधार या आणि साम्या बॉईज संघाचा कर्णधार चला या. दोन्ही संघाचा कर्णधार लगेच या, टॉस केला जाईल. बापा मोर्या आणि साम्या बॉईज.
चला कर्णधार बापा मोर्या साम्या बॉईज, चला दोन्ही संघनायक या चला. चला बापा मोर्या कर्णधार या आणि झालं. चला सुजित दादा यांचे हस्ते दुसऱ्या गटातला दुसरा मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल. एका ठिकाणी साम्या बॉईज, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय बापा मोर्या संघ. तर टॉस सुद्धा असा आहे, एका ठिकाणी SPL आहे, दुसऱ्या ठिकाणी स्वराज्य. SPL आणि स्वराज्य असा कॉल करायचा आहे. स्वराज्याचा कॉल आहे आणि स्वराज्य आलाय. सुजित दादा आपल्याला विनंती असेल, आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय साम्या बॉईज संघ, काय निर्णय असेल? फिल्डिंग घ्यायचा निर्णय. कशा प्रकारची तयारी असेल या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर कसं वाटते आणि कोड घातल्यानंतर कसं वाटते, या आयोजन काय वाटते? खूप भारी वाटतंय. भारी वाटते. फिलिंग कसं वाटतं, असं वाटते का लग्न विग्न? हो हो. दुल्हन नाही आहे फक्त, दुल्हन असती तर अजून बरं वाटलं असतं. काय या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असेल. बापा मोर्या संघ नाणेफेक तुमच्या वतीने लागले नाही, नाणेफेक तुमच्या वतीने लागला असं काय नाही नसता. फिल्डिंग म्हणजे कॉल सुद्धा तुमच्या अगेन्स्ट आहे. ही स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटते आणि ही स्पर्धा पिवळमाने वातावरणामधला या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगलं ग्राउंड वगैरे आहे. आम्ही चांगला स्कोर मारण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा आणि टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान साम्या बॉईज संघ नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी प्रवृत्त केलाय बापा मोर्या संघाला. दरम्यान सेकंड इनिंग मध्ये वळूया, ज्या ठिकाणी 23 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मीम बॉईज संघाचे सलामीर बॅटर, एका ठिकाणी आबिद, दुसऱ्या ठिकाणी वसीम. ही जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. हलक्या हलक्या रीतीने स्ट्राईक रोटेट करून एकेरी धावसंख्येवर भर देऊन या धावसंख्येला कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. सलामीर गोलंदाज गौतम आतापर्यंत चांगली चेंडू हाताळल्यात. कोलटप्या चेंडू गॅप मधून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भरपूर केला होता. अखेरकार चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार वसीमच्या बॅटतून. छोटी टोटल पहा या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कोणत्या पद्धतीने एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर चेंडूला अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु अखेर आपण पाहिलं चेंडू निघून गेल्या. 4 धावांसाठी चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतो वसीमला आबिदच्या बॅटतून आलेला चौकार आपण पाहिला आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा फलकावरती लगावले गेले. एक माफक लक्ष आहे आणि माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं 4 चेंडूंमध्येच एक मोठा फटका आलाय. तर निश्चितच बळकटी प्राप्त झालाय धावसंख्येला आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय मीम बॉईज संघ. गौतमचा पुढचा चेंडू निश्चितच असेल. आबिद पठाण स्ट्राईक एंडवरती आहे. ओहो, चेंडूला निश्चितच ग्लान्स केलाय, चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. 8वी धाव फलकावरती लगावली जाते. ज्या ठिकाणी पहिल्या षटकातले 5 चेंडू संपल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. वसीम भाईने सुद्धा या ठिकाणी हलक्या रीतीने ढकलून दिला, चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव अजून धावसंख्यामध्ये ऍड केली जाईल. दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव आल्यानंतर धावफलक 9 वरती पोहोचलाय. ज्या ठिकाणी 23 धावांचा रनचेस करायचा आहे. दरम्यान देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा या मैदानामध्ये
षटक संपल्यानंतर बळकटी प्राप्त झालाय. 9 धावा फलकावरती लगावला गेला. तर मग 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी मीम बॉईज संघाला. गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज आलाय हे षटक हाताळण्यासाठी. यश ओहो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू या ठिकाणी. परंतु या ठिकाणी काय घडलंय, लेग स्टंपच्या बाहेर नाही तर टप्पा पडल्यानंतर थेट यष्टींवरती चेंडू आदळतोय. वसीमला या ठिकाणी त्रिफाजीच्या स्वरूपात बाद व्हावं लागते. नक्की जवळजवळ असं वाटलं होतं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाईल, परंतु त्या चेंडूलावरती स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता वसीमकडनं. परंतु आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू स्पिन झाला आणि थेट यष्टींवरती आदळला. पहिला विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. 9 वरती पहिला हादरा लागला या ठिकाणी वसीमच्या रूपाने. महत्वाचा फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलाय. त्यानंतर आपण पाहतोय समीर, एक मोठा आधार स्तंभ मीम बॉईज संघाचा. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी. गौतमने चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलाय. यशनी गॅदर केला, यष्टीनं स्पर्श केला. तोपर्यंत आबिद क्रीजच्या बाहेर होता, त्या कारणे रनआउटच्या रूपाने त्याला सुद्धा बाहेर जावं लागते. सुरेख चेंडू, 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले होते यशने. पहिल्या होती त्रिफळाची स्वरूपात, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडूला गौतमने अडवलं, फेकी सुद्धा केली आणि रनआउटच्या रूपाने आबिदला या ठिकाणी बॅक टू डिपार्ट परतावं लागला. आतिफ नवीन फलंदाज नॉस्टिक येण्यामध्ये आलेला आहे. आता मात्र यश पुन्हा एकदा हा चेंडू टाकला गेला या ठिकाणी. अजून एक रनआउटच्या रूपाने गडी होतोय गारद. समीर बॅक टू डिपार्ट गॉन. छोकरे भेजा ना ठोकरे आरेला है अपन पंगा नहीं करना धंधा नहीं करना. बॅक टू बॅक 3 गडी बॅक टू डिपार्ट गेल्यात. वसीम बाहेर, त्यानंतर आपण पाहिलं आबिद बाहेर, त्यानंतर समीर सुद्धा बाहेर गेलाय. थोडंसं चिंतेचं वातावरण आता मात्र मीम बॉईज संघाच्या खेमेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण मधल्या फळीतले फलंदाज आता मात्र फलंदाजी मार्गमध्ये येतात. आतिफ आहे, अयान आलेला नवीन फलंदाज नॉन स्टेगनमध्ये आपण पाहतोय. 3 गडी बॅक टू बॅक बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण, थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये मीम बॉईज संघ. 15 चेंडूमध्ये 14 धावांची गरज यशने आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणून ठेवलेला आहे. 1-2 चेंडूने धाव अजून आले तर चांगली पकड बनून राहील जयसाई विराट संघाची, परंतु ती पकड कोणत्या पद्धतीने बनवली जाईल ह्या 3 चेंडूवरती आपल्याला दिसून येईल. 15-14 इक्वेशन पुन्हा एकदा यश. उलटा चेंडू या ठिकाणी हलक्या रीतीने ढकलून दिला. रोहित चेंडूवरती आला होता, अडवलाय. एकच धाव घेतली झाली चेंडू होती. एकेरी गेला. अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर मीम बॉईज संघ अजून चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण 1 धाव त्यांना चेंडूंच्या मागे 1 धाव कमी आहे. त्या कारणे एकेरी धाव सुद्धा केली ना तर नक्कीच हा सामना जिंकू शकेल. आता मात्र ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी. फेकी आलाय, परंतु या ठिकाणी फेकीला उत्तर काय आहे या ठिकाणी दिसलं, दर्शवलं झाले पंचांकडनं. पंच तटस्थ म्हणजे ही धाव कंप्लीट झालाय आणि येस इट्स धाव कंप्लीट झालाय म्हणजे 1 धाव भेटेल आणि एका धावानेची धावफलक 1ने अजून पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 चेंडू म्हणजे आतापर्यंत संपल्या. पहिल्या षटकामध्ये 9 आले होते, त्यानंतर 9 3 चेंडू निर्धाव पडले, त्यानंतर एकेरी धाव आणि 11 मध्ये 11 आता येऊन राहिल्यात. 13 मध्ये 12ची अजून गरज आहे. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा अटॅकिंग फील्ड त्या पद्धतीची या ठिकाणी राहिली गेलेली आहे. अयान स्ट्राईक येतोय. आता मात्र अयान स्ट्राईक एंडवरती
नाही तर आतिफ आहे. आतिफ स्ट्राईक एंड वरती असणार आहे निश्चितच. 13-12. हो या ठिकाणी काय घडलंय काय घडलं निश्चितच. टप्पा पडल्यानंतर थोडस या ठिकाणी जास्त टर्न घेणारा चेंडूला दिशा दिली. थर्ड मॅनची डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली. 2 षटकात संपल्यात. एक सफल षटक आणि कमी धावा देणारा षटक या ठिकाणी संपन्न केलं आहे यशने. पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅच मध्ये आणलाय. तिसरं षटक कोण घेऊन येईल? पॉवर प्लेचं षटक असेल नक्कीच. तो कोण घेऊन येईल याचा सुद्धा या ठिकाणी चर्चा चाललाय. दरम्यान डीजेला देऊया संधी. ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. म्युझिक दर्शवते की हे षटक पॉवर प्लेचं आहे. या षटकामध्ये निश्चितच धावा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि अटॅकिंग फिल्डिंग असेल तर नक्की धावा रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकेल. परंतु या धावा रोखता येतील का? या धावा चेसिंग करता येतील का? यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल. कारण 12 मध्ये 11 धावांची गरज. एखाद 2 चेंडू निर्धाव पडले तर नक्कीच प्रेशर मीम बॉईज संघावरती या ठिकाणी आणला जाईल. परंतु या षटकामध्ये एक मोठा फटका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवेल मीम बॉईज संघाला. बरोबर. परंतु तो कोणाच्या बॅटीतून येईल यावर सुद्धा लक्ष दिलं. कारण आतापर्यंत या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अटॅकिंग फिल्डिंगच सजवली गेली होती. म्हणजे ते पण जवळजवळ पॉवर प्लेचं षटक आपल्याला दिसून येत होतं. परंतु त्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या. आता मात्र खरोखरचा पॉवर प्लेचा षटक आहे. तर या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का? या षटकामध्ये धावा केल्या जातील का? हे बघण्यासारखं असणार आहे. रोहित येतोय हे षटक टाकण्यासाठी. महत्वाचा गोलंदाज जयसाई विरार संघाचा आणि त्या गोलंदाजा समोर या धावा करण्यासाठी भरपूर मोठा चॅलेंज असणार आहे. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी विकेट किपर जीत करतोय. चुकीचं रूपांतर 1 धावामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 13 धावा फलकावरती लगावलाय. 3 गडी बॅक टू डिपार्ट गेल्यात. परंतु मधल्या फळीतले हे फलंदाज थोडंसं चाचपळ खेळतात. परंतु प्रत्येक चेंडूवरती 1 धाव मिनिमम आतापर्यंत काढत आलेले आहेत. दरम्यान 11 चेंडू आणि 10 धावांची गरज येऊन होते. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईक आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. रेडी होतोय. स्ट्राईकला अयान आहे. आतिफ नॉन स्ट्राईक लेन. 11-10चं इक्वेशन. रोहित पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अटॅकिंग फिल्डिंग आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय या ठिकाणी कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आले होते. परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. फेकी केली नाही कारण अयानला आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना बघितलं. त्या कारणे स्वतःला थांबवलं. 1 रन जाऊन दिली आणि 1 रन आल्यानंतर धावफलक 14 वरती सरकलाय. ज्या ठिकाणी 14 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि अजूनही 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉलमध्ये 9 धावांची गरज. ऑन साईडला मारला फटका. आता मात्र मजबूत फटका. कडक फटका. दमदार फटका. 4 धावांचा फटका येतोय आतिफच्या बॅटतून. पहा लोअर फुलटॉस पद्धतीला चेंडू होता. निश्चितच त्या चेंडूला ऑन साइडला गॅप मध्ये फक्त दिशा दिली. कडक फटका होता. ताणून मारला होता. परंतु दिशा सुद्धा बघण्यासारखी होती. ज्या दिशेला मारत होता त्या दिशेला मारला चौकार. त्यामुळे या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आता मात्र फासला थोडस या ठिकाणी कमी होतोय. 9-5चं इक्वेशन. टॅपचे सारे खेळलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केलाय. 1 धावानिशी धाव फलक 19 वरती पोहोचलाय. 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मीम बॉईज संघाने घेतलाय. आतिफचा येणारा चौकार. त्यानंतर अयानने केलेल्या 1-1 धावा आणि त्या जोरावरती आपण पाहतोय आता मात्र मजबूत स्थितीमध्ये मीम बॉईज संघ येऊन राहिलेला आहे. 8 चेंडू 4 धावांची गरज आहे. निश्चितच जयसाई विरार संघ अटॅकिंग फिल्डिंग सजवलं गेलंय. विकेट काढणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने यशने बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले होते त्या पद्धतीने चेंडू टाकणं गरजेचं. परंतु आता मात्र अयान करतोय चुकी. बॅटीची वरची कडा लागून चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी होतोय बाद. अयानला बाहेर जावं लागते.
चला नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय अख्तर. अख्तर येतोय. 7 चेंडू 4 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा रोहित सज्ज झाला या ठिकाणी. एक चेंडू नेजाव टाकला, अजून एक नेजाव टाकण्याची गरज असेल. चला भरपूर वेळ होतोय. लो स्कोरचा मुकाबला इतका वेळ लागेल तर निश्चितच स्पर्धा लवकर संपणार नाही. आपल्याकडे वेळेचा खूप अभाव आहे, त्याचा भान ठेवा. ओहो पुढचा चेंडू या ठिकाणी थेट यष्टी वरती गडी होतोय बाद. बॅक टू बॅकचा दुसरा गडी या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जातोय. शेवटचं षटक मॅच अजून संपलेलं नाहीये. कारण मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. 4 धावांचा फासला, 4 धावा अजून करायचे आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. टीम मीटिंग झालंय. चला जयसाई विराज संघ भरपूर वेळ होतोय. चला फिल्डिंग मार्क वरती सज्ज व्हा. 6 मध्ये 4 डिफेंड करायचे आहेत. नवीन फलंदाजी मार्क वरती या ठिकाणी येणार आहे. अमित नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आतिफ स्ट्राईक एंडला असेल. आतापर्यंत पाहायला गेलं 5 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आणि 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. तर नक्कीच या 6 मध्ये 4 धावा चेस करत असताना निश्चित त्याच्या मनामध्ये दडपण नसणार आहे. परंतु ज्या वेळेस त्याची स्ट्राईक चेंज होईल ना, त्यावेळेस काहीतरी वेगळं, काहीतरी विपरीत होऊ शकेल. परंतु होऊ शकेल आणि होणं मध्ये फरक आहे. आणि तो फरक या ठिकाणी कोणत्या पद्धतीने दिसून येईल आपल्याला. गोलंदाजी मार्क मध्ये हिमांशू आलाय हे षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू अलकारतीने, हो पहिल्या चेंडूवरती विकेट. मॅच कोणत्या पद्धतीने रंगलाय. जबरदस्त मॅच. लो स्कोर डिफेंडिंगचा मुकाबला होता आणि त्या मुकाबल्यामध्ये मॅच आता थोडीशी फसलंय. मॅच आता रंगतदार परिस्थितीमध्ये आलाय. 5 चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज. ज्या ठिकाणी आपण पाहतो मुंबई संघाचे 6 फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलेत. पाच 4चं इक्वेशन 5-4. नवीन फलंदाजी मार्क वरती येईल. 6 विकेट गेल्यात. रमीज आलाय. 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना पहा लो स्कोर डिफेंडिंगचा. असं वाटत होतं ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या त्यावेळेस असं वाटलं होतं की मुंबई संघ हा सामना सहजरित्या जिंकेल की काय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर यशच्या 3 चेंडूवरती 3 गडी गारद झाल्यानंतर आपण पाहिलं रोहितने 2 चेंडू निर्धाव टाकले आणि त्यानंतर आपण पाहतोय या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. हिमांशूचा पुढचा चेंडू रमीज करता ड्राईव्ह केला या ठिकाणी. फेकी आलाय परंतु या ठिकाणी इतका काही फायदा नाही होणार त्या फेकीचा, कारण एक धाव कंप्लीट केली जाईल. 4-3चं इक्वेशन. नौका फलंदाज अमित स्ट्राईक एंड वरती आहे. अजूनपर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. त्याच्यावरती सुद्धा दबाव असेल निश्चितच आणि त्या दबावामध्ये बाहेर येता येईल का. चला या मॅचला भरपूर विलंब झालाय. या मॅचला आज 45 मिनिटं झाली. चला भरपूर विलंब होतोय. प्लीज अंपायर त्यांना जरा गोल्या मारा. 4-3चं इक्वेशन आपल्या समोर आहे. तर तो डिपेंड केला जाईल की चेस केला जाईल. हिमांशूचा हा चेंडू अमित करता पडणार असेल. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी समोर दिसते. टॅपचे सारे खेळलेला फटका या ठिकाणी फेकी गेला. गॅदर झालाय रनआउटच्या रूपाने. गडी होतोय बाद. रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. नयन तांडेला पाहावं लागेल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती हा फलंदाज बाद आहे का.
चला 7वा गडी गारद झाला या ठिकाणी. आता मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय निश्चितच. 23 धावांचा रनचेस होता. रनचेस करत असताना मीम बॉईज संघ आतापर्यंत दडपणाखाली आता मात्र येऊन राहिलेला आहे. 3 बॉल 3 धावांची गरज. नौका फलंदाज फलंदाजी मार्क वरती निश्चितच नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिमल कर्णधार आलाय आता मात्र फलंदाजी मार्क वरती. 3 बॉल 3 ची मॅच निश्चित आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आहे रमीज. रमीजच्या बॅटून एक रन आलाय आणि पुढच्या 3 रन सुद्धा येणं गरजेचं असेल. अटॅकिंग फिल्डिंग अजूनपर्यंत तशीच कायम ठेवलाय. 3 बॉल 3 कोण मॅच जिंकेल. हिमांशूचा हा बॉल. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरेजला क्षेत्ररक्षण झालाय. फेकी आलाय. फेकीला उत्तर सुद्धा आलाय. रनआउट चोरपाने अजून एक गडी गारद. जबरदस्त मॅच या ठिकाणी. काळ्या मातीत विहीर खणली. मॅच बघा कुठची कशी बनली. मुकाबला रंगतदार या ठिकाणी. जय साई विराट संघ मॅच मध्ये पुन्हा आलेला आहे. 2 बॉल 3 धावांची गरज. कुत कर्णधार या ठिकाणी आपण पाहतोय. हिमल स्ट्राईक एंड वरती आहे. थोडस दडपणाखाली आहेत परंतु विचार करतायत. एक चौका मुझे मारना है और ये मैच जिताना है कुछ भी करके. और ये भी सोच रहे हैं मन में कि हिमांशु का ये आगे गिरने वाला बॉल एक्स्ट्रा आ जाए इस पे. चला कपडा पडणार आहे. ओ पुरानो कपडा पकडून बसू नका. थँक्यू सो मच. 2-3 हिमांशु 2 हिमल. ओहो निर्धाव चेंडू या ठिकाणी जय साई विराट संघाने हा सामना स्वतःकडे आतापर्यंत खेचून आणलेला आहे. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती हिमललाच चौकार करायचा आहे. हिमललाच प्रयत्न करायचा आहे हा मॅच फिनिश करण्याची. मॅच होती लो स्कोर डिफेंडिंगची, लो स्कोर चेसिंगची. आणि चेसिंग आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर करत असताना नाकी 9 आणलाय जय साई विराट संघाने. 1-3 मध्ये काय घडेल. ड्राईव्ह केला या ठिकाणी. सरळ बॅटीने चेंडूला अडवलाय म्हणजेच रन येणार नाही. आणि जय साई विराट संघाने 23 धावा डिफेंड केल्यात. पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या गटात. पहिला गटामध्ये आपण पाहिलं होतं हायेस्ट रन्स